स्वामी सांगतात काय करावे आणि काय करू नये। 1. सायंकाळी या 3 वस्तू कुणाला देऊ नये। मीठ, पैसे, झाडू। नंबर 2. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे। त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात। नंबर 3. घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये। नंबर 4. दाराशी गाय आल्यास तिला पोळी, अन्न, गूळ न देता हकलू नये, कारण गाय आपले दोष, संकट घेण्यासाठी येत असते। नंबर 5. आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे, पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते। नंबर 6. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे, पाजणे हे खूप पुण्याचे काम आहे। नंबर 7. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी, यासारखी पुण्य कमावण्याची संधी नाही। नंबर 8. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये। झाडू लक्ष्मी प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा। नंबर 9. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे। मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते लक्ष्मी, समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे। नंबर 10. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कोणाला देऊ नये। मीठ, पैसे, झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून असे जाऊ देऊ नये। नंबर 11. दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहेत। त्या वस्तू सायंकाळी कोणास देऊ नये, बाहेर काढू नये। नंबर 12. आपल्या घरातील देवाला बिना कलश स्थापना ठेवू नये। देवाराजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी। नारळ सोलून कलश यावर ठेवावा, त्यात शेंडी ठेवावी, उजव्या बाजूला दीपक ठेवावा। नंबर 13. पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत। नंतर ते मुलं दुकान, शेती, व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करतील। अर्धे आयुष्य एकत्र जात असतं। काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, त्यांची इच्छेशिवाय पण, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते। नंबर 14. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये। नंबर 15. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कोणाशी कपट कारस्थानी वागू नये। नंबर 16. महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय लावावी, थोड्या वेळाने करावयाचे काम करून मोकळे व्हायची सवय असावी। आपणास वाटणार नाही रोजची घरची कामे येत नाहीत, पण आवडतं ठेवून झटपट कामं केल्याने स्वच्छता आणि आपोआप शांतीही लागते। वरील पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत। कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। आमची माहिती आवडली तर जरूर शेअर व लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।